नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यासंदर्भात 8 ऑगस्ट रोजी एक नवीन शासन निर्णय आणलेला आहे. काय आहे ते सविस्तर बघून घेऊया, व्हिडिओ पूर्ण बघा. तर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 8 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीबाबतचे धोरण 18 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुधारित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील व्याख्या 1.8 येथे विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 करिता पात्र गणले जाणारे शिक्षक नमूद केले आहेत. त्यानुसार 1.8.3 हृदय शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना तसेच 1.8.15 जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणून गणले जाते. या संवर्गातील शिक्षकांना बदलीस नकार देण्याचा अधिकार असून या शिक्षकांना केवळ विनंतीवरूनच बदली देण्यात येते. शासन निर्णयातील उपरोक्त तरतुदीनुसार शासनास केवळ गंभीर आजाराने ग्रस्त शिक्षक व जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर अशा शिक्षकांना बदलीतून सूट देणे अभिप्रेत आहे. यामुळे हृदय शस्त्रक्रिया म्हणजे केवळ बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी किंवा इम्प्लांट सर्जरी इत्यादी अशा गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांनाच बदलीतून सूट किंवा विनंती बदली देणे आवश्यक आहे. एंजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग 1चा लाभ अनुज्ञेय नाही. तथापि काही जिल्हा परिषदांकडून एंजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग 1चा लाभ अनुज्ञेय करण्यात आल्याचे शासनाच्या निदर्शनात आलेले आहे. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेकरिता सर्व जिल्हा परिषदांनी समान कार्यपद्धती वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सूचित करण्यात येते की 18 जून 2024 व 23/5/2023च्या रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुढील जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदलीसाठी केवळ हृदय शस्त्रक्रिया म्हणजे बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, इम्प्लांट सर्जरी इत्यादी गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या शिक्षकांना तसेच जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया म्हणजे बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, इम्प्लांट सर्जरी इत्यादी शस्त्रक्रिया झाली असेल तरच विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणून लाभ अनुज्ञेय करण्यात यावा. एंजिओप्लास्टी झालेल्या शिक्षकांना विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणून लाभ अनुज्ञेय करण्यात येऊ नये. शासनाच्या सदर सूचना पालन करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची राहील. यासंबंधीचा शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही बघू शकता, वाचू शकता. काही अडचण असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा. हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला ते लिहायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा. तर परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. जय महाराष्ट्र.